हॉरर आणि कॉमेडी विचार केलाय कधी हे दोन प्रकार एकत्र कसे काय येऊ शकतात? आशिष चंचलानीच्या व्हायरल स्केच एकाकीने नेमकं हेच करून दाखवले. तर मग भीती आणि हास्याचं हे जबरदस्त मिश्रण नेमकं कसं जमून आलंय? चला तर मग बघूया. स्केचची सुरुवातच होते ती या वाक्याने. हा एक क्लासिक फाउंड फुटेज हॉरर सिनेमाचा डायलॉग आहे नाही का? पण गंमत म्हणजे इथे हाच डायलॉग विनोदाची सुरुवात करतो. ही पहिलीच ओळ सांगून जाते की इथे भीतीची चांगलीच टर उडवली जाणार आहे. आणि या विनोदी वातावरणाची पायाभरणी होते एका पूर्णपणे फसलेल्या रोड ट्रिपमधून. सगळा गोंधळ, सगळी गडबड इथूनच सुरू होते. कुठलाही प्लॅन जेव्हा फसतो ना, तेव्हा त्याच्यामागे एकच गोष्ट असते, अपेक्षा विरुद्ध वास्तव. इथे स्वप्न होतं ॲम्स्टरडॅमचं आणि वास्तव काय तर अंबोरा. याच फरकातून, ह्याच गॅपमधनं या स्केचचा सगळा विनोद जन्माला येतो. आणि ही ट्रिप गाजवणारी पात्र तर त्याहूनही भारी आहेत. त्यांची ओळख नावांपेक्षा जास्त त्यांच्या भन्नाट भांडणांमधून होते. बघा ना, एक आहे अति आत्मविश्वासी प्लॅनर, तर दुसरा प्रत्येक गोष्टीला घाबरणारा. आणि हो, एक दाढीवाली सिंड्रेला सुद्धा आहे. हे कसं विसरता येईल? आपल्या सगळ्यांच्याच फ्रेंड्स ग्रुपमध्ये अशी निर्दयी पण तितकीच प्रेमळ टिंगलटवाळी चालतेच नाही का? हे वाक्य म्हणजे त्याचं उत्तम उदाहरण आहे. हाच तो प्रामाणिक पण टोचणारा विनोद जो या स्केचचा खरा आत्मा आहे. बरं, हे सगळं हसणं खिदळणं चालू असतानाच गाडी एका अशा ठिकाणी येऊन थांबते जिथे वातावरण एकदम बदलून जातं. कॉमेडी थोडी बाजूला होते आणि हॉररची एंट्री होते. आणि या भीतीची पहिली खूण ती आहे त्या विलाच्या नावातच, एकाकी. नावाचा अर्थच आहे एकटेपणा, एकांत. म्हणजे नावातच एक विचित्र, अस्वस्थ करणारी शांतता आहे. हेच आपल्याला हिंट देतं की ही सुट्टी काही नॉर्मल नसणार. आणि इथे तर हॉरर फिल्मची सगळी तयारी दिसते. एक भीतीदायक नाव आहे, शहरापासून दूर निर्जन जागा ती पण आहे, आणि एक रहस्यमय केअरटेकर तो तर आहेच. म्हणजे भीतीदायक वातावरणासाठी एकदम परफेक्ट सेटअप. आणि मग येतो तो केअरटेकर राहुल, अगदी हॉरर चित्रपटातला वाटावा असाच. शांत, गूढ, आणि असं वाटतं की त्याला त्या जागेबद्दलची सगळी काळी रहस्य माहीत आहेत. पण खरी गंमत तर पुढे आहे. हा रहस्यमय वाटणारा केअरटेकर त्यांच्यापेक्षाही जास्त गोंधळलेला आहे. का? कारण त्याने आज सकाळीच नोकरी जॉईन केली आहे. बस इथेच तो भीतीचा फुगा फुटतो आणि सगळं वातावरण पुन्हा एकदा विनोदी होऊन जातं. चला, केअरटेकर तर साधा निघाला, पण त्या घरात घडणाऱ्या घटना मात्र अजिबात साध्या नव्हत्या. आता खरा अमानवी घटनांचा खेळ सुरू होतो आणि त्यावर या मित्रांच्या प्रतिक्रिया तर त्याहूनही विचित्र आहेत. सगळं अगदी टप्प्याटप्प्याने घडतं. सुरुवातीला फक्त भयानक किंचाळण्याचे आवाज येतात, मग अचानक एक पेंटिंग हलू लागतं आणि त्यानंतर तर चक्क पंखा विचित्रपणे थांबतो. प्रत्येक घटनेसोबत भीती वाढतच जाते. आणि इथेच या स्केचची खरी जादू आहे. विचार करा, एकीकडे रक्त गोठवणारा आवाज येतोय, पण हे मित्र त्याला काय म्हणतात की गावात BDSM पोचलाय. म्हणजे एका क्लासिक भीतीदायक क्षणाला असा विनोदी तडका कमालच आहे. आणि हे एकदाच होत नाहीये. जेव्हा एक पेंटिंग हलू लागतं तेव्हा घाबरण्याऐवजी हे मित्र त्याच्यासोबत डान्स करायला लागतात. कोणत्याही भीतीदायक क्षणाला पार्टीच्या मूडमध्ये बदलून टाकण्याची यांची कलाच वेगळी आहे. ह्या सगळ्या गोंधळात आर्यन मात्र प्रामाणिकपणे घाबरलेला आहे. आणि दुसरीकडे आहे कार्तिक, जो प्रत्येक अमानवी घटनेसाठी काहीतरी अजब वैज्ञानिक कारण शोधून काढतोय. त्यांच्यातला हा वादच या स्केचला आणखी मजेशीर बनवतो. मग इतकं सगळं झाल्यावर एकच प्रश्न उरतो की ते घर खरंच पछाडलेलं आहे का, की हा सगळा निव्वळ योगायोग आहे? आणि मग येतो तो क्षण जिथे या सगळ्या रहस्याचा उलगडा होतो. पण हा स्केच आपल्याला भीतीच्या नाही तर हास्याच्या एका अनपेक्षित शिखरावर नेऊन ठेवतो. केअरटेकर एक लांबलचक भयंकर कथा सांगायला सुरुवात करतो. जुनं मनोरुग्णालय, किंचाळणारे रुग्ण, वातावरण एकदम गंभीर होतं. आणि मग तो या कथेचा शेवट कशाने करतो तर भाड्याच्या आणि ॲडमिशन फीच्या तक्रारीने. भीतीदायक कथेचा असा रिअल इस्टेट प्रॉब्लेममध्ये झालेला शेवट यापेक्षा विनोदी काय असू शकतं? या तंत्राला म्हणतात नॅरेटिव्ह सबव्हर्जन. म्हणजे प्रेक्षकांना वाटत असतं की पुढे काय होणार आहे, पण कथा त्यांना एका पूर्णपणे अनपेक्षित आणि विनोदी वळणावर नेते. हे स्केच म्हणजे याच तंत्राचा एक उत्तम नमुना आहे. आणि जेव्हा वाटतं की आता सगळं संपलं, तेव्हा येतं ते शेवटचं निर्णायक वाक्य. ही ओळ इतकी भारी का आहे माहिती आहे? कारण ती आपल्याला दाखवून देते की या संपूर्ण कथेचा केंद्रबिंदू कधीच ते भूत नव्हतंच.
खरा विषय होता या मित्रांचा स्वतःच्याच दुनियेत रमलेला भन्नाट स्वभाव. त्यांच्यासाठी भूतापेक्षा भूकंप ही जास्त मोठी बातमी होती. तर मग एकाकी आपल्याला काय शिकवतं? कदाचित हेच की कधीकधी सर्वात मोठ्या भीतीवर मात करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तिची मनसोक्त खिल्ली उडवणं. आपल्याला काय वाटतं, भीती आणि विनोद यांचं हे नातं इतकं खास का आहे?